दुसऱ्यांदा थाळी मी चेंज करून घेतली आणि त्याच्यात सुद्धा घाणच पीस मिळाले. जगदमचं नाव ऐकून बऱ्याच लोकांना वाटतं की जगदमचं जेवण खरंच खूप जास्त चांगलं असेल, चांगली टेस्ट असेल. मी सल्ला देते तुम्ही इथे खायला प्लीज नका येऊ. मुळात हे चिकन वाटतच नाहीये. मी हे खात असताना मला अक्षरशः ते कडू लागलं, त्याच्यामध्ये घाण होती. या ठिकाणी मी फॅमिली सोबत खायला आले आहे आणि एकाच्याच ताटात नाही तर आम्हा चौघांच्या पण ताटात असेच पीस मिळालेत. मला जेवणच खाऊ वाटत नाही. खाय व्यवस्थित नाही जेवण नाही खायचं मला जेवणच खायचं. आमच्यापैकी एकानेही थाळी न खाता आम्हाला 300 रुपये डिस्काउंट मिळाला. मी आता जगदंबा हॉटेलच्या इथे आहे. आम्ही चौघांनी अक्षरशः थाळ्या खाल्ल्या नाही तरी पण मी त्यांना 1000 रुपये दिले. तुम्ही जर 340 रुपयाला किंवा 320 रुपयाला एक थाळी देत असाल तर तुमचं काम आहे की तुम्ही प्रत्येक कस्टमरला चांगलं आणि योग्य व्यवस्थित स्वच्छ असं जेवण मिळालंच पाहिजे. 340 रुपये मी जर देत आहे तर मी एक्सपेक्ट काय करेन की मला चांगली थाळी पाहिजे, मला चांगलं जेवण पाहिजे. पण मला त्यांनी जरा सुद्धा दिलं नाही. खरं तर मी 1000 रुपये देण्याच्या लायकीचं पण ते जेवण नव्हतं. एकदम घाणेरडे जेवण मला मिळाले. मी सगळ्यांना सजेस्ट करेन तुम्ही इथे जर ट्राय करायला म्हणून येत असेल तर नका ट्राय करू. पूर्वी खूप चांगले द्यायचे, आम्ही ह्याच्या अगोदर पण खूपदा जेवण खाल्लेलं आहे. पण ह्या वेळेला मला त्यांनी व्यवस्थित काय जेवण दिलेलं नाही. त्यांनी टेस्ट पण बिघडवली आणि क्वालिटी पण बिघडवली. बस.